हॅलो नमस्कार. सारिकाज लाईफस्टाईलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. गुरुपौर्णिमा हा गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे. या दिवशी घरी गुरुपद कसे घ्यावे, त्याचा शास्त्रोक्त विधी काय आहे आणि गुरुतत्वाचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. गुरुपौर्णिमा हा दिवस केवळ उत्सव नसून गुरुतत्वाशी नाते दृढ करण्याचा आणि आत्मिक प्रगतीचा संकल्प करण्याचा दिवस आहे. शास्त्रात म्हटले आहे, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणजेच गुरु हे साक्षात परब्रह्माचे स्वरूप आहेत. आता आपण बघणार आहोत घरी गुरुपद घेण्याचा विधी. तर बघा, सर्वप्रथम महाराजांच्या मूर्तीवर शास्त्रोक्त पाणी वहावे. स्वामी समर्थ महाराजाय नमः शास्त्रोदक स्थान समर्पयामी असे म्हणावे. नंतर सुगंधित पाणी वहावे. स्वामी समर्थ महाराजाय नमः सुगंधित स्थान समर्पयामी. त्यानंतर पुन्हा शुद्धोदक पाणी वहावे. स्वामी समर्थ महाराजाय नमः शुद्धोदक स्थान समर्पयामी. नंतर महाराजांना गंध लावावा आणि म्हणावं, स्वामी समर्थ महाराजाय नमः गंध समर्पयामी. त्यानंतर महाराजांना फुले अर्पण करावीत आणि परत म्हणावं, स्वामी समर्थ महाराजाय नमः ऋतुकालोद्भवै पुष्प समर्पयामी. या पद्धतीने आपल्याला म्हणायचं आहे. नंतर महाराजांचे चरण तीर्थ घ्यायचं आहे. म्हणजे आपण जे त्यांना अभिषेक केलेलं जे पाणी आहे ते आपण तीर्थ म्हणून आपण पिऊन घ्यायचं आहे. तर बघा, महाराजांचं चरण तीर्थ घेताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तो म्हणजे अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थ जठरे धारया मेहम शिरसा धारया मेहम. हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि तीर्थ आपण पिऊन घ्यायचं आहे. नंतर महाराजांना विनंती करायची आहे आणि ती अगदी मनापासून करायची आहे. हे श्री स्वामी समर्थ महाराज, म्हणजे तुमचे जे गुरु असतील त्यांना, आता माझे गुरु स्वामी समर्थ महाराज आहेत, मी त्यांना विनंती करणार. ती कशा पद्धतीने मी तुम्हाला सांगते. म्हणजे असं म्हणणार की हे श्री स्वामी समर्थ महाराज, आजच्या गुरुपौर्णिमेपासून पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत आपण माझे गुरुपद स्वीकारावे. तुम्हीच माझे गुरु, सद्गुरु, परमगुरु, परात्पर गुरु आणि गुरुतत्व आहात. आजपासून माझा योगक्षेम चालविण्याची जबाबदारी तुमची आहे. गुरुदक्षिणा म्हणून मी आपली सेवा, भक्ती, नामस्मरण, सदाचार आणि आज्ञापालन करील. माझ्या हातून धर्मकार्य घडू दे. माझ्या अहंकाराचा नाश करून सद्बुद्धी, विवेकबुद्धी आणि भक्ती प्रदान करा. असं आपण महाराजांना त्यानंतर विनंती करायची आहे. तर बघा, आता गुरुपद घेण्याची जी सेवा आहे ना, ती तुम्ही घरच्या घरी पण घेऊ शकता आणि केंद्रात जाऊन पण घेऊ शकता. आता तुमच्या वेळेवर, तुमच्या कामाच्या वेळेवर तुम्हाला कसं ॲडजस्ट होतं त्या पद्धतीने तुम्ही करा. पण मग तुम्ही जर करणार असेल ना, तर स्त्री सूक्त व पुरुष सूक्त आणि अभिषेक पण तुम्ही करू शकता. म्हणजे एक मी तुम्हाला साधी पद्धत सांगितली आणि दुसरी तुम्ही अभिषेक करून पण गुरुपद घेऊ शकता. म्हणजे बघा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर 1 वेळा किंवा 16 वेळा स्त्री सूक्त आणि पुरुष सूक्त म्हणत शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा. आणि त्यानंतर मी तुम्हाला आधी जो मंत्र सांगितला ना, ते गुरुपद घेण्याच्या वेळेला म्हणजे ते गुरुपद घेण्याची प्रार्थना स्वीकारण्यासाठी आपण तेवढं बोलायचं आहे. जर मूर्ती नसेल तर फोटोवर बसून तुम्ही, म्हणजे फोटोसमोर तुम्ही श्री सूक्त, पुरुष सूक्त, नामजप, गुरुचरित्र वाचन यापैकी तुम्ही कुठलाही तुम्हाला वेळेनुसार शक्य होईल ते तुम्ही करू शकता. बऱ्याच जणांना वाटतं स्वामींचे गुरुपद कोण घेऊ शकतं. तर बघा, शास्त्रानुसार जात, धर्म, वय, स्त्री, पुरुष असा कोणताही भेदभाव नाही. ज्याच्या मनात श्रद्धा, भक्ती, सदाचार आणि ईश्वर प्राप्तीची तळमळ आहे, तो कोणताही भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुपद स्वीकारू शकतो. देहधारी गुरु का करावा? बघा, परब्रह्म गुरु हे निराकार असले तरी देहधारी सद्गुरु हा त्या गुरुतत्वाचा सजीव दुवा असतो. शास्त्रात ज्ञान, साधना, मंत्रदीक्षा आणि शंका निरसनासाठी सद्गुरूंचे महत्त्व सांगितले आहे. योग्य शास्त्रसंपन्न, निष्काम आणि आचरणशील गुरु लाभल्यास साधना अधिक वेगाने पुढे जाते. त्यानंतर कान मंत्र किंवा दीक्षा मंत्र
का घ्यावी? कानात दिलेला मंत्र हा केवळ शब्द नसतो, तो गुरुकृपा, चैतन्य आणि साधनेचा प्रारंभ असतो. योग्य मंत्र दीक्षेमुळे मन स्थिर होते, साधनेत सातत्य येते आणि मंत्रजप अधिक फलदायी होतो. मात्र मंत्रदीक्षा नेहमी पात्र किंवा परंपरागत सद्गुरूंकडूनच घ्यावी. त्यानंतर बघा, गुरुपौर्णिमेला जिवंत गुरूंचे पाद्यपूजन का करावे? कारण जिवंत गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, अहंकाराचा त्याग करण्यासाठी आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाची प्राप्ती व्हावी म्हणून पाद्यपूजन केले जाते. चरणपूजन म्हणजे व्यक्तिपूजन नसून गुरुतत्व आणि ज्ञान, परमेश्वराने दिलेल्या मार्गदर्शनाचा सन्मान आहे. गुरुपौर्णिमेचा खरा संकल्प. गुरुपौर्णिमेला केवळ पूजा करून थांबू नये. त्या दिवसापासून पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत दररोज नामस्मरण करावे, गुरुचरित्र किंवा सद्ग्रंथ वाचन करावे, आई वडील, गुरु आणि देव यांचा आदर करावा, सत्य, संयम आणि सदाचाराचे पालन करावे, शक्य तितकी दान, सेवा आणि अन्नदान करावे, गुरूंनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करावा. लक्षात ठेवा, गुरुपद स्वीकारणे म्हणजे फक्त एक विधी नाही, तर संपूर्ण जीवन गुरुकृपेच्या मार्गाला अर्पण करण्याचा दृढ संकल्प आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा, स्वामी सेवेत येणं खूप सोपी गोष्ट आहे, त्यातून बाहेर जाणंही सोपी गोष्ट आहे, पण टिकून राहणं ही खूप अवघड गोष्ट आहे. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर करा. मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच आध्यात्मिक धार्मिक माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.